हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ह्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करणार आहे वर्कवाला. तर आपला हा ब्लाऊजला ऑलरेडी वर्कवाला पॅटर्न आलेला आहे. तर आपण तो बोटनेक बनवणार आहे. पुढच्यासाठी हातासाठी ही अशी वर्क आहे. तर आपण हे ब्लाऊज आणि अस्तर आणि आपण बोटनेक ह्या पद्धतीनं कटिंग करणार आहे. तर इथं आपण वर काठ अटॅच करणार आहे, कारण गळा छोटा होतो. काठवर अटॅच केली की गळा बरोबर येईल. उंचीमध्ये आपण 1.5 इंच प्लस करणार आहे. जी उंची आहे त्या 1.5 इंच प्लस करून मग तुम्ही उंची घेणार आहात. शोल्डरचा अर्धा भाग तुम्हाला घ्यायचा आहे. शोल्डर जेवढा आहे त्याचा अर्धा आपण शोल्डर लाईन घेणार आहे आणि मुंडा लाईन पण सेम जेवढी शोल्डर आहे तेवढीच मुंडा लाईन घेणार आहे. शोल्डर लाईनवर 2.5 इंचाला एक मार्किंग करणार आहे आणि मुंडा उतार 1 इंच घेणार आहे. अशी हे बोटनेकचं सूत्र आहे. कमर तुमची जी कमर आहे त्याचा 1/4 करायचा आहे आणि 2.5 इंच प्लस करायचं आहे. याच्यात काही बदल नाही. तुम्ही कोणतेही माप असू दे ह्याच पद्धत वापरायची आहे. छातीसुद्धा सेम जी तुमची छाती आहे त्याचा 1/4 प्लस 1.5 इंच करायचा आहे. तर माझा 11 इंच येतोय. आता आपण मुंडा लाईन जी घेतली त्याचा 1 इंच मुंडा उतार घेतला. जे राहिले त्याचा मध्य काढायचा आणि अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायची आणि अशी क्रॉस लाईन आखून मुंडा शेप द्यायचा आहे. शोल्डर पट्टी जी असेल त्यात शिलाई मार्जिनिंग ॲड करायचं. माझी 3.25 येते. तेवढी घेतल्यानंतर जो राहील तो आपला गळा असणार आहे आणि इथं वर्क येईल आणि जिथं मध्ये कपडा राहतो तिथं आपण काठ अटॅच करणार आहे आणि ह्या पद्धतीनं आपला पॅटर्न बनणार आहे. चला आता आपण आकायला घेऊया. उंची पूर्ण ब्लाऊजची उंची आपण किती घेणार आहे? पाठीमागची उंची आपण 15 इंच 15.5 इंच आपण उंची घेतली आहे. शोल्डर मी 7.25 इंच, मुंडासुद्धा 7.25 इंच. सेम छाती लाईनला पण 7.25लाच मार्किंग केली आणि हा मुंडा लाईन आखून घेतली आहे. 1 इंच शोल्डर उतार, 2.5 इंचाला एक मार्किंग करून आपण हा क्रॉस लाईन आखली. बोटनेकसाठी हे खूप गरजेचे आहे. हे केल्यानंतरच आपल्याला बोटनेक खाली आकायचं आहे आणि ही छाती लाईन पण मी कंप्लीट करून घेतली. आता आपल्याला पहिला कमरेचं मार्किंग टाकायचं आहे. आपले कमर किती आले? 10 इंच आणि छाती 11 इंच. आता मुंड्या लाईनीचं तुम्हाला मध्य काढायचं आहे. अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे, फक्त अर्धा इंच आणि ही क्रॉस लाईन आकायची आणि मग मुंडा शेप द्यायला इजी पडतं हे. आता शोल्डर पट्टी जी माझी 3.25 आहे मी तिथे एक मार्किंग केली आणि आता आपण आपला मागील भाग कटिंग करून घेतो आणि जिथं तुमची मार्किंग आले गळ्याची तिथे कट मारून घेतला आपण आणि आता आपण ब्लाऊजवर अशा ह्या पद्धतीनं आपण ठेवलं आहे आणि अस्तर कटिंग केलं. आता पुढचा भाग आपण कटिंग करायला घेऊया. त्यासाठी मी पहिला 2 लाईनी आखून घेतल्या आहेत आणि आपल्याला योग उंची 13 इंचावर एक मार्किंग केली मी आणि योग लाईन तुम्ही पूर्ण आखून घेणार आहात. आता पुढची शोल्डर पट्टी किती घ्यायची? तर आपण पुढची मी 5.25 इंच घेतली आहे. ती कशी घेतली 5.25 आपण बघूया खाली. हे बघा. आता योगपट्टी पण बघा. आपले जे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे त्यात मी अर्धा इंच शोल्डरसाठी एक्स्ट्रा ॲड केलं आहे आणि म्हणून मी योग उंची 13 घेतली आहे. शोल्डर पट्टी 2.5चा गळा आहे त्यात 1.25 इंच प्लस केलं तर ती 3.25 येते आणि मला गळारुंदी 2.5 ठेवायची आहे म्हणून मी 5.25 इंच शोल्डर पुढचं घेतलं आहे. हे तुमच्या आवडीवर आहे. तुम्ही इथे 6सुद्धा घेऊ शकत होता किंवा 5.5 पण घेऊ शकता. जे शोल्डर घ्याल त्यात 1 इंच प्लस करायचं आहे मुंडा घ्यायसाठी आणि जी पाठीमागची छाती आली आहे तीच तुम्हाला पुढचं छातीचं आणि कमरेचं माप घ्यायचं आहे कारण आपला ट्रक्समध्ये दाबला जातो कपडा. मुंडा शेपसाठी आपण पुढं बघूयाच आखताना. आता कमर पण मी 11ला मार्किंग करून घेतली. मुंडा लाईन आपण 6.25ला, शोल्डरमध्ये 1 इंच प्लस करून आपण मुंडा लाईनला मार्किंग केली आहे. तेच छाती लाईनला सेम मार्किंग करायचे आणि मुंडा लाईन आखून घ्यायचे तुम्हाला.
छाती लाईन, छाती पण आपल्याला किती घ्यायची आहे 11 इंच, कमर पण 11 इंच आणि 3 इंच आपण त्यामध्ये प्लस करतोय. 1 इंच ट्रक्ससाठी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, सॉरी आपण 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1.5 इंच आपल्या ह्याच्या मार्जिनिंगसाठी. मुंडा लाईनचा मध्य काढायचा आहे आणि मुंडा शेप द्यायचा आहे. हे बघा इथं तुम्हाला 3.5 ते 4.25 इंचाला एक मार्किंग करायचे आणि अर्धा इंच वर जाऊन तुम्हाला मुंडा शेप द्यायचा आहे. आता पुढचा गळा तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. मी शोल्डर 2.5 इंचच घेतला आहे गळा रुंदी आणि खाली मी 3 इंचाला मार्किंग केली आहे. पण मी इथं गळा इथं बघा मी 1.5 इंच शोल्डर उतार केला आहे. गरज नव्हती, पण आपला पाठीमागचा पण मुंडा उतार आहे तर आपल्याला शोल्डर जोडण्यास इजी पडेल म्हणून मी 1.5 इंच खाली मार्किंग मुंडा उतार करून मी पुढचा मुंडा कट केला आहे. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या लक्षात ठेवा. ब्लाऊज शिवताना किंवा बसायला इजी पडतो. आणि हुक आहे पट्टीकडचा ट्रक्स कितीवर दिला आहे तर मी आपला ट्रक्स पॉईंट 9.5ला येतो, तिथून मी मार्किंग करून तिथला कट दिला आहे. आता आपला फिटिंग लाईनकडचा ट्रक्स आपण दाबायचा आहे आणि खाली योगपट्टी कितीची लागेल याचा अंदाज घ्यायचा आहे आणि मग योगपट्टी आपण कट करायला घेणार आहे. माझी 2.25 इंचाची येते. साडे 9 आपण योग रुंदी घेतो आहे. इथं 3.25 आणि ही मार्किंग आपण टाकून घेतली आहे. आता बाही, बोटनेकसाठी बाही कशी कट करायची तर आपली छातीचा चौथा जो येतो तो आपल्याला बाही रुंदी टाकायची. उंची तुमची जी असेल ती बाहीची तुम्ही घेणार आहात. माझी 10 आहे आणि मी छातीचा चौथा 9.5 बाहीची रुंदी घेतली आहे. आणि मी असं क्रॉस का टाकून बघते तर 9.5 8 आपला मुंडा येणार आहे, त्यात 1.5 इंच मार्जिनिंग, तर आपलं 3.25ला मी बाही मुंडा उतार घेतला आहे आणि मग मुंडा शेप दिला आहे. आणि बाहीला जॉईंट पण तुम्हाला देऊन घ्यायचं आहे. आणि पुढील मुंडा शेप मी कट करून घेतला. आपली बाही कंप्लीट झाली आहे. तर पाठीमागचा भाग मी असा पिना लावून अटॅच केला आहे आणि लांबून कपडा कट केला आहे. आता आपण सुरुवात पहिला याला काट अटॅच करणार आहे आणि ते तुम्हाला असं बघायचं पहिला ठेवून तो दोन्ही साईडला बरोबर आहे का तर सरकवून घ्या आणि नंतरच याला पिना लावून घ्या. आणि ह्याला एक खडे आहेत, मी हे खडे पण काढून घेते आणि आता याच्यावर तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला अस्तर आहे असा ठेवायचा आहे आणि पहिला गळा अटॅच करायला घ्यायचा आहे. पण आपल्याला गळा अटॅच करायच्या आधी, गळ्याने अस्तर जोडायच्या आधी आपल्याला दाब बदलायचा आहे आणि असा गळ्याच्या एकदम तंतोतंत आपल्याला सिंगल दाबनं शिलाई मारून घ्यायची आहे. आपला हा गळा शिवून तयार आहे. आता आतला कपडा आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवून 1/2 इंच सगळ्या बाजूने कट करून काढला. हे आपला आणि गळा कट करून झाल्यावर पूर्ण गळ्याला आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहेत. आता पिना सगळ्या काढून घ्या आणि सगळा कपडा आतमध्ये असा हे करून घ्या, आतमध्ये टाका, पलटी करून घ्या. हे बघा असा लुक येणार आहे. पण हा कपडा बरोबर राहणार नाही म्हणून मी अस्तरकडच्या साईडनं हा बाहेर डोकवायला नको गळ्याकडच्या साईडला अस्तर म्हणून त्या साईडला एक दाब शिलाई मारून घेते अस्तरच्या बाजूनं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमचा ब्लाऊज फिनिशिंग दिसण्यासाठी किंवा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसण्यासाठी करणं गरजेचं आहे. आता इथं तुम्ही आहे असं पण ठेवू शकता, पण मला तो
एक पायपिंगसारखी दोरी पाहिजे, म्हणून मी इथं असा ओपन करून परत मी इथं एकदम छोटीशी पायपिंग टाकले असं दिसण्यासाठी मी इथं पुन्हा वरून एक शिलाई मारून घेते, कपडा आतमध्ये फोल्ड करून. हे बघा. आता आपण गळ्यावर खडे आहेत बाजूने, त्यामुळे आपल्याला शिलाई मारता येणार नाही, म्हणून आपण गळ्याला सगळा अस्तर बाजूला सरकून परफेक्ट पिना लावून घेणार आहे आणि बाजूनी सगळ्या शिलाई मारून घेणार आहे आणि एक्स्ट्रा कपडा जोही आहे सगळा कट करून काढणार आहे. हे बघा, आपला पाठीमागचा भाग रेडी झाला. आता आपल्याला पुढचा पाठीमागचा नेक कट करायचा आहे. जो आपण वर कपडा ठेवला आहे तिथं आपल्याला पहिला गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर तो आता पिना लावून मी सगळा कपडा तंतोतंत केला आहे. आणि आता हे बघा, मला 2 इंचाची इथं पट्टी पाहिजे तयार. तर आता आपण इथं गळा कट करणार आहे. तर डायरेक्ट असा शेप तुम्हाला जसं मी आता दाखवलं असा करायचा नाही आहे. शिलाईसाठी अर्धा इंच हे बघा इथं मार्किंग करायची आहे आणि त्याच्या खाली शेप नेऊन अटॅच करायचा आहे. हां, हे बघा इथं मी सरळ कट करते. इथं आपला जोडण्यामध्ये जाईल तो शोल्डरमध्ये. 1.5 इंचाला मार्किंग करून मध्ये असा ट्रक्स कपडा मध्य काढून ट्रक्स देऊन आपण इथं ट्रक्स घेणार आहे. आणि गळ्यासाठी तिरक्या पट्ट्या एकमेकाला अटॅच केल्या आहेत. आणि पट्ट्या अशा डबल मी पहिला एक शिलाई मारून घेतली पट्टी जोडून एकमेकाला. आणि हे बघा, ही एक नवीन पद्धत मी तुम्हाला दाखवते. असं पाठीमागं बोट दाबायचं आहे. दाबाच्या पाठीमागं बोट पकडून ठेवायचं आहे आणि शिलाई मारत जायचं आहे. तर ते चुन्या आपोआप बनतात आणि तुम्हाला गळ्याला चुन्या टाकायची गरज नाही. हा फिनिशिंगसोबत हाही गळा तुमचा अटॅच होऊन जाईल. आता तुम्हाला कट मारून घ्यायचं आहे. कट मारताना आता पाठीमागच्या साईडनंच कट मारायचं आहे, कारण की पुढच्या साईडला पट्टीवर 2 शिलाई आल्या आहेत, त्यामुळं आपल्याला त्या समजणार नाही. त्यामुळं जिकडे एक शिलाई आहे तिकडून तुम्हाला कट मारून घ्यायचं आहे. आणि दाब शिलाई आणि फिनिशिंग शिलाई आपला पाठीमागचा पॅटर्न गळ्याचं तयार आहे. हे बघा, ह्या पद्धतीत आता ट्रक्स टाकून घ्या तुम्ही आणि कमरेला पट्टी पण अटॅच. आता आपण पुढचा गळा कट नव्हता केला, तर मी पूर्ण गळ्याच्या बाजूनं अर्धा इंचाला मार्किंग केली आणि दोन्ही पीस एकत्र अटॅच केले, पिना लावून घेतल्या, कारण की क्रॉस नको व्हायला. आणि मग मी दोन्ही गळे एकसाथ कट करते. आता आपल्याला गळ्याला तिरक्या पट्ट्या आणि जिथं आपण मार्किंग ऑलरेडी करून घेतली होती तिथं आपल्याला ट्रक्स टाकून घ्यायचं ह्या पद्धतीनं. आणि योगपट्टी पण तुम्हाला अटॅच करून घ्यायची आहे. आणि योगपट्टी लावायच्या आधी मी हलकासा, आपण पहिला अर्धा इंचच वर गेलो होतो शेपसाठी, तर आता 1.5 इंच मी कट केलं आहे. आणि एक्स्ट्रा कपडा हा बघा मी असा कट करून काढला आहे. आपला पुढील भाग पूर्ण कंप्लीट आहे. आता आपल्याला इथं मापाच्या ब्लाउजचा हुक बटन पट्टी जेवढी आहे त्याप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे. आपले हुक बटन पट्टी लावून तयार आहे. आता आपण गळ्याला तिरक्या पट्ट्या ह्याप्रमाणे अटॅच केल्या आहेत. आणि आता आपण शोल्डर, हे बघा मी पहिला पट्टीवर घेतलं, आता नेऊन पाठीमागचा भाग ठेवला आणि इथं पॅक केलं उलट्या बाजूनं. हे आतमध्ये फोल्ड केलं. हे मी बऱ्याच वेळ दाखवते. हे बघा, आपला एक बाजू शोल्डर गळा पूर्ण अटॅच झाली आहे. एक्स्ट्रा होता तो मी कट करून टाकला आहे. आता हे बघा, इथं एकमेकाला जोडून बघायचं आहे. हात बाही जोडायच्या आधी आणि एक्स्ट्रा असेल तो कट करून काढायचा आहे. आणि मग बाही अटॅच तुम्ही करणार आहात. हे बघा, बाही परफेक्ट झाली आहे. फिटिंग करून घ्या. फिटिंगला मी पहिला सरळ शिलाई मारून घेतली आणि परत कपडा उलटा करून पण मी एक शिलाई मारली. आता आपली कमर काय आहे, त्याचा जो कपडा राहतो त्याचा आपल्याला 4 भाग करायचे. तर इथं आपल्याला 1 इंचाला एक मार्किंग करायची आहे. आणि मुंडा 8 दंड आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग शिलाई करून घ्या. आणि हे आपलं लास्टचा लूक आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट